महेशने मात्र कालच्या दिवसामध्ये काय चांगले फटके लगावले होते। चेंडू मात्र रडार मध्ये आला तर नक्की सीमारेषे पार कसा घालवायचा आज जाणतो तो महेश नॉस्ट्राकेंडला उभा आहे। हे सामना सुरू होतोय, लेट्स गो। पहिला चेंडू फेकी केला जातोय, बॉलिंग ट्रॅक वरतून पाहतोय सागरला। हे झिगझॅग का बॉलर आपण पाहतोय या आशियन मधील, तर मात्र फटका सजवला जातोय, पहिल्या चेंडू वरती येतोय शुभ सकाळ बोलणारा रोहितच्या बॅट मधून एक विस्फोटक षटकार, संघाची धाव संख्या पोहोचते जाऊन 6 वरती। वेलकम डीजे श्रेयस। पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय, सत्ता मात्र चेंडू त्यांनी वाईड स्वेर मारा, आता मात्र दडपण नक्कीच असेल। पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय अर्थातच रोहितने। काय लाजवाब फटका होता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाली। चेंडू गेला सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरतून सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी। 2 चेंडू पूर्ण झाले तर संघाची धाव संख्या 6 वरती जाऊन पोहोचले, माफी असावी 7 वरती जाऊन पोहोचले। 1 चेंडू पूर्ण 7 धावा, आता मात्र चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक असेल, चेंडू झेल केला जाईल का? थोडासा लांब राहतोय तोपर्यंत झेल जमिनीवरती येऊन आदळते तोपर्यंत 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे। आता मात्र डेंजर झोन वरती कोण असेल, थोडीशी फेकी चुकीची होती, आता मात्र या 3 धावा पूर्ण केल्या जातात। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या 2 फलंदाजांची, अर्थातच महेश आणि रोहित। दोन चेंडू पूर्ण 10 धावा, धाव फलकावरती लागले गेले। चांगली सुरुवात झाली, दमदार सुरुवात झाली, तडपदार आग लावणारी सुरुवात झाली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून। टीम पाहिली तर फडतरवाडी, कॅप्टन बोलला होता माझ्याजवळ खूप विस्फोटक बॅटर आहेत ज्यांच्या माध्यमातून खूप मोठे मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न होतो, तेच बॅटर आपण पाहतोय अर्थातच रोहित आणि महेश। सतमंत्र फटका सजवला जातोय, कव्हरच्या दरम्यान चेंडू पाहायला गेले तर अतिशय एक सिली धाव येते। एक चिकी रन पाहायला मिळते, संघाची धाव संख्या आपण पाहतोय 3 चेंडू पूर्ण झाले, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 11 वरती। 3 चेंडू पूर्ण 11 धावा। सत्ता मात्र पाहायला गेले तर चेंडू येतोय निर्धाव। 4 चेंडू पूर्ण झाले, थोडासा सीचेट खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार आपण पाहतोय, लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद करने वाली गेंद फेकली जाते, त्यावरती फटका सजवण्याचा प्रयत्न होता। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक पंचांच्या डाव्या बाजूने, अर्थातच ओव्हर द विकेट उजव्या हाताने मारा करणारा झिगझॅग बॉलर सागर। इस फटका चांगला खेळ आहे, सन्मान दिलाय। क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर हे तंत्र, ही टेक्निक खूप यूज केली जाते। चांगल्या चेंडूला सन्मान, वाईट चेंडूवरती प्रहार करणं, तेच तंत्र वापरलं जाते रोहितच्या माध्यमातून। 5व्या चेंडूवरती एकदा वर्चित केली जाते, संघाची धाव संख्या 12 वरती जाऊन पोहोचले। 5 चेंडू पूर्ण 12 धावा। मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं जाते, नक्कीच त्रास दिला जाईल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकांना। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन टीम कडून, अर्थातच फडतरवाडी टीम कडून, केदारेश्वरी 11 फडतरवाडी टीम कडून लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय। आता मात्र थोडीशी बॅट इनसाइड एज लागून चेंडू जातोय कार्पेटला, कार्पेटमध्ये पाहिलं 30 यार्ड सर्कल जवळ चेंडू अडवला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। षटक संपतंय, पंच षटक संपवतायत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, अर्थातच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 13 धावा, बिन बाद 13। तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत, अर्थातच डीजे श्रेयस।
घाटेवाडी टीम आपला 12th वन पाठवायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाव नोंदणीसाठी. प्रणय 11 घाटेवाडी टीम. एस उमेश आला आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती. उमेशला मात्र चेंडू दिला गेलाय, सोपवला गेलाय, पाचारण केलं गेलंय. दुसऱ्या ओव्हर मध्ये उमेश आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र असेल महेशने मात्र आतापर्यंत पाहिलं तर एक धाव रचली गेले. माफी असावी. स्पीडअप घ्यायचंय विनंती असेल टीम, अन्यथा आपल्या संघाला दंडित केलं जाईल, पॅनलाइज केलं जाईल. अखेरची ओव्हर असेल त्यामध्ये क्षेत्ररक्षक आपणास 30 यार्ड सर्कल मध्ये लावावा लागेल अशी नोंद घ्यायची टीम घाटेवाडी. सत्ता मात्र पहिल्या चेंडूवरती महेशच्या माध्यमातून एक धाव वर्जित केली जाते. पंचांचा कॉल असेल, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, कोणताही वेळ न दवडता लगेच सामना सुरू करून घ्यायचाय. टीम मीटिंग थोड्याशा कमी करा मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये स्पर्धेचा आपण अंतिम दिवस पाहतोय, अर्थातच फायनल डे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पठार विभाग पाटण तालुका, अर्थातच पर्व पहिले 2024. तर मात्र आपण पाहतोय दुसरा सामना आजच्या दिवसातील घाटेवाडी विपक्ष फडतरवाडी. पहिला चेंडू पूर्ण झालाय. बॉलर उमेश ओमकारचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. बिनबाद 14. स्ट्रायकिंग एंड वरती जो बॅटर पाहतो ज्याच्या माध्यमातून एक मोठा फटका आलाय, तर अर्थातच षटकार आलाय तो रोहित. सत्ता मात्र सन्मान दिला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू फील्ड करतोय. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल होता, परंतु रोखलं जातंय. दोन पाहायला गेले तर चिकी रन्स आले, तर 2 चेंडूवरती स्ट्राईक रोटेशन चांगलं झालं या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, अर्थातच महेश आणि रोहितच्या माध्यमातून. 2 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या 15 धावा. आता मात्र फटका खेळला. या फटक्यासाठी जाणला जाणारा फलंदाज परंतु क्षेत्ररक्षक असेल भिंती सारखा उभा आहे. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल पकडली जाते, माघारी धाडलं जातंय. फलंदाज महेशला होतंय पहिल्या विकेटचं पतन. तर मात्र बॅक टू दी पेव्हिलियन आपण पाहतोय महेश. अर्थातच संघाची धावसंख्या असेल 15 वरती स्थिर. झाले 3 चेंडू पूर्ण, 1 गडी बाद. आता पाहायला गेलं तर कॅप्टन मैदानामध्ये आलाय. SNB आलाय मैदानामध्ये. अर्थातच या संघाचा कॅप्टन, या संघाचा मोरक्या, या संघाचा लीडर तो मात्र नेतृत्व करतो. हा संघ चालवला जातो ज्याच्या माध्यमातून, अर्थातच केदारेश्वर 11 फडतरवाडी. SNB आलाय मैदानावरती. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. मागील दिवसामध्ये, अर्थातच कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर तब्बल 5001 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं याच खेळाडूच्या खेळावरती. हे आज आकर्षित करेल का आपल्या फलंदाजीमधून संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला? प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय त्यांना आकर्षित करेल का आपल्या फलंदाजीच्या आक्रमक स्टाईलने? अराउंड द विकेट पाहतोय आपण ओमकारला. तिसरा चेंडू फेकी करतोय. मात्र फटका खेळलाय. फटका थोडासा लेट होता, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नसेल. चेंडू लो मॅच लँड मध्ये पडला जातोय. तोपर्यंत 2 धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. धावून धावा पाहतोय आपण. क्षमते एवढं धावलं तरी दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतो, सांगून देतोय NB. अर्थातच नवनाथ आपण पाहतो या संघाचा कॅप्टन आहे. संघाची धावसंख्या 2 धावेनिशी वाढते. आता मात्र संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले या चेंडूच्या अखेरीस. चेंडू पाहतोय आपण 4 पूर्ण झालेत. स्ट्राईक मात्र स्वतः जवळ ठेवले NB ने. पाहायला गेलं तर जबाबदारी स्वीकारले. जबाबदारी स्वीकारणारा पाहायला गेलं तर खूप मोठा खेळाडू असतो, तोच आपण पाहतोय नवनाथ स्ट्रायकिंग एंड वरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा असेल. क्षेत्ररक्षक तोच निवडला जातो. जेल मात्र कोणतीही चूक करत नाही. जेल मात्र चिपकवली जाते. जसा की फेविकॉल हातामध्ये असेल तसा मात्र चेंडूला पकडला जातो. तर मात्र होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. बॅक टू द पेव्हिलियन. NB पाहतोय आपण. चेंडू पाहिले तर 5 पूर्ण झालेत. आतापर्यंत धावा खर्चित केले 4 चेंडू झालेत. 5 पूर्ण धावा 4 खर्चित केले. 2 गडी बाद केलेत. पाहायला गेलं तर काय लाजवाब गोलंदाजी राहिले. अचूक टप्पा, काय वेग राहिलाय, काय फिरवण्याचं तंत्र वापरलं गेलंय. अर्थातच बॉलर ओमकारच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 17 वरती स्थिर आहे. सत्ता मात्र मैदानात आलाय महेंद्र साळुंके. टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. उपकर्णधार
मुंबई पोलीस दलामध्ये दाखल आहे, अर्थातच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला गेले तर एक धाव आतापर्यंत रचले गेले. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. डेंजर झोन वरती कोण धावतोय? महेंद्र. फेकी थोडीशी चुकी होते. पाहायला गेलं तर चेंडू झालेत पूर्ण. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 19. गडी झालेत बाद 2 गडी बाद 19. सतत मात्र बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू मात्र दिला गेलाय, सोपवला गेलाय. सचिन जाधव आपण पाहतोय अग्निशामक दलामध्ये कार्यरत आहेत. विले पार्ले मुंबई. आता मात्र चेंडू काय वेगवान फेकी केलाय. रायझिंग डिलिव्हरी पाहतोय आपण सचिनच्या माध्यमातून. आता मात्र ह्या चेंडूवरती येईल बायच्या स्वरूपातील एक धाव. स्ट्राईक दिली जाईल. पोलीस पॉवर आपण पाहतोय महेंद्रजी साळुंके यांच्या जवळ. 20 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. फटतरवाडी टीमच्या माध्यमातून पर्यंत रोखले गेले. बॉलरांच्या माध्यमातून बॉलर पाहिलं तर आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन जाधव आपण पाहतोय. थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. सलगच्या 2 पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातल्या 2 धावा आहेत. मात्र फटका खेळलाय. चेंडू मात्र हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक असेल. झेल पकडली जाईल का? थोडस फंबल होत आहे. चेंडू मात्र गॅदर करत नाही. या चेंडूवरती मात्र पाहायला गेलं तर धावा आतापर्यंत आलेत. 2 धावा आपण पाहतोय. संघाची धाव संख्या 2 धावेनिशी जाऊन पोहोचले. तेवीस धावा. 3 चेंडू पूर्ण 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेले. एक तर पिजून जाते ते पाहायला गेले तर या संघाचा सलामीवीर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा संधी निर्माण केले. थोडंच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. क्षेत्ररक्षक धावतोय. जेल मात्र पकडली जाणार नाही. बॅक टू बॅक संधी निर्माण केली होती या गोलंदाजाने. अर्थातच सचिन जाधवने या संधीचा फायदा घेता येत नाही क्षेत्ररक्षक वर्गांना. आता मात्र थोडासा चिंतेत असेल. थोडासा विचार करायला भाग पाडलाय फलंदाज रोहितला. बॉलर सचिन पाहतोय चांगले चेंडू फेकी करतोय. आपल्या भात्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू बाहेर काढतोय. कधी गतीमध्ये परिवर्तन, कधी चेंडू वळवला जातो तर कधी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. चेंडू झाले 4 पूर्ण. संघाची धाव संख्या 2 धावेनिशी जाऊन पोहोचले 25 वरती. तिसरं षटक प्रगती पथावरती. 4 चेंडू पूर्ण 25 धावा. 25 धावा या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 विकेटचं पतन झाले. पाहायला गेलं तर नवनाथ अर्थातच एनव्ही आणि महेश डगआउट मध्ये जाऊन सुखरूप बसलाय. मात्र खेळ चालवला जातो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. फटका खेळला गेलाय. फटका मात्र आवाज चांगला आलाय. क्षेत्ररक्षक असेल. जेल पकडली जाईल का? जेल कोण घेणार आहे? पुन्हा एकदा संधी निर्माण होती परंतु जेल पकडली जात नाही. चेंडू मात्र याच चुकीमुळे जातोय सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी आता एक विस्फोटक चौकार. अर्थातच रोहितच्या बॅट मधून आला ब्रँडेड फटका. संघाची धाव संख्या 5 चेंडू पूर्ण या 4 धावेनिशी 29 वरती जाऊन पोहोचले. पाहायला गेले तर सलगच्या 3 चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती. थोडीशी साथ मिळत नाही मित्रांनो. क्रिकेटचा खेळ जिंकायचा असेल तर एका दुसऱ्या नाही तर तब्बल 11 जणांनी खेळ करावा लागतो. हे साथ द्यावी लागेल. सपोर्ट करावा लागेल आपल्या गोलंदाजांना. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी, अंतिम अखेरचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र फ्लिक केलाय. चेंडू जातोय सरळ. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चूक होते. पाहिलं गेलं तर सलगच्या 4थ्या चेंडूवरती जेल संधी निर्माण करून दिली होती या गोलंदाजांना. आता मात्र नाराज असेल क्षेत्ररक्षक वर्गाजवळ. पाहायला गेले तर सर्वजण चिंतेत असतील. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 31 धावा. थोडीशी निसर्गाची साथ मिळत नाही. राईट हँड बॅटर पाहिलं तर वाऱ्याचा वेग हा उलट्या दिशेने अर्थातच विरुद्ध दिशेने पाहायला गेलं तर या रोहित आणि महेंद्रच्या बॅटिंगच्या विरुद्ध दिशेने हा वाऱ्याचा वेग आहे.
ऋषीने नशिबाची साथ मिळत नाही, निसर्गाची साथ मिळत नाही, फटके चांगले सजवले जातात परंतु चेंडू आरपार होत नाही, सीमारेषे पार जात नाही. संधी निर्माण केली होती 4 चेंडूवरती परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, विनंती असेल लगेचच सामना सुरू करायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल पाबळवाडी विपक्ष विरेवाडी. भैरवनाथ 11 विरेवाडी विपक्ष पाबळवाडी. यानंतर होणारी मॅच आहे. इनिंग झाल्यानंतर लगेचच टॉस करण्यासाठी यायचं. हिल टायगर्स पाबळवाडी विपक्ष भैरवनाथ 11 विरेवाडी टीम. दोन्ही संघांच्या कॅप्टनना सूचित करण्यात येतंय, सुचवण्यात येतंय की यानंतर होणारी मॅच आहे हिल टायगर्स पाबळवाडी विपक्ष भैरवनाथ 11 विरेवाडी. 31 धावा. विलास आलाय, विलास तिवरे. डाव्याचा डावखुरा गोलंदाज आता मात्र फटका खेळला जातोय. बॅटची लीडिंग एज लागते, क्षेत्ररक्षक होता परंतु झेल पकडता आली नाही. महेंद्रजी साळुंके यांना बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पाहायला गेले तर या चेंडूवरती एक धाव स्ट्रायकिंग एंड वरती आणले, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत बाजू सांभाळली गेले. फलंदाजी तोच अर्थातच रोहित पाहतोय आपण. 2 चेंडू पूर्ण झाले, संघाची धाव संख्या आता मात्र 32 वरती स्थिर आहे. फटका खेळला गेलाय, फ्लिक फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय, कार्पेटला आग लावत सरळ सीमारेषे पार येतोय. रोहितच्या बॅट मधून हा एक सिग्नेचर फटका, सिग्नेचर शॉट, ट्रेडमार्क शॉट रोहितचा आपण पाहायला गेलाय. 3 चेंडू पूर्ण झाले, संघाची धाव संख्या 36 वरती जाऊन पोहोचले. 2 गडी 5 झाल्यानंतर जबाबदारी घेतली, जबाबदारीवरती खरा उतरला. धावफलक चांगला रचला गेला. धावफलकाचा आलेख उंचवायचा प्रयत्न कायम करतोय. प्रयत्न करणारा कधीच अयशस्वी होत नसतो, नक्कीच यशस्वी होणार आहे. शेवटचे 3 चेंडू असताना फेस करतोय पुन्हा एकदा रोहित. ट्रॅक वरती विलासला पाहतोय आपण. विलास टू रोहित. फटका खेळला गेलाय पुन्हा एकदा. क्षेत्र तेच निवडले गेले, क्षेत्र असेल चेंडू फील्ड करेल, फेकी करतोय. काय लाजवाब फेकी होती, थोडस कलेक्शन चुकीचं झालं, त्यावरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अर्थातच महेंद्रजी साळुंके, स्ट्रायकिंग एंड वरती पाहिलं तर रोहित आलाय. पुन्हा एकदा 4 चेंडू पूर्ण, संघाची धाव संख्या 38 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येथील का 2 मोठे फटके, नक्कीच प्रयत्न केला जातोय रोहितच्या माध्यमातून वारंवार लॉफ्ट करण्याचा. थोडासा फटका फसला जातोय, मिस हिट होतोय. आता मात्र फटका खेळला जाईल, मिस हिट होणार नाही. लॉफ्ट केला जातोय, चेंडू जातोय सरळ. शुभ सकाळ बोलत सीमारेषे पार येतोय. मॅक्झिमम षटकार. स्कोर बोर्ड वरती धावा लागले गेलेत 44, अर्थातच 44. 2 गडी बाद 44. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग संपण्यासाठी आता मात्र लॉफ्ट केला होता, मिस हिट नव्हता, काही नव्हतं. बॅट मधून जो आवाज आला, जो सुमधुर आवाज आला, सांगून गेला की चेंडू नक्कीच सीमारेषे पार जाणार आहे. अर्थातच रोहितच्या बॅट मधून मागील चेंडूवरती षटकार आलाय. संघाची धाव संख्या 44 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू विलास टू रोहित. मात्र फटका खेळला गेलाय, फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असतील या संघाचे कॅप्टन विजयदादा आपण पाहतोय. जेल मात्र जमिनीवरती आपटली जाते. पाहायला गेलं तर थोडस क्षेत्ररक्षण दर्जा पाहायला गेला तर गच्चा राहिलाय. 3 धावा सर, धावा कळवायचे 3 धावा. षटक संपते, पहिली इनिंग संपते. पहिल्या षटकाच्या पहिले इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 47 वरती जाऊन पोहोचली. 48 टू विन असेल. मैदानाचा ताबा घेणारी टीम फडतरवाडी. मैदान खाली करायचं विनंती असेल. घाटेवाडी प्रणय 11 टीम मैदानाचा ताबा घेणार. आता मात्र फडतरवाडी केदारेश्वर 11 फडतरवाडी टीम आपणास विनंती असेल आपण लगेचच मैदानामध्ये यायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर होणारी मॅच असेल पाबळवाडी विपक्ष विरेवाडी.
टॉस केला जातो. यानंतर होणारी मॅच आहे बाबळवाडी विपक्ष विरेवाडी. कॅप्टन आपण पाहतोय टॉस केला जाईल. आपण पाहतोय गॅरीच्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट आशियाचा लाडका खेळाडू गॅरीच्या माध्यमातून ना टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल बाबळवाडी टीमचा. स्पिन दी कॉइन नाणेफेक केली जाते. छापा छापा टॉस विन होतोय. पाहिला गेलं तर टॉस विन झाली बाबळवाडी. काय पाहिला गेलं तर कालच्या दिवसामध्ये थोडस प्रदर्शन कमी पडलं होतं. आजच्या दिवसामध्ये काय असेल आपली स्ट्रॅटर्जी, काय प्रयत्न केला जाईल या तक्त्यावरती नाव कोरल का आपली टीम थोडस सांगायचं आणि आपला निर्णय कळवायचा. आता दोन्ही संघ आमचे विरेवाडी आणि हिल टायगर बाबळवाडी हे दोन्ही मातबर संघ या मैदानामध्ये भिडणार आहेत. कारण खेळ ज्याचा चांगला आहे तोच विजय असणार. आम्ही प्रयत्न करणार आहे, नक्कीच आम्ही विजयाच्या दिशेने असू. विजयाच्या दिशेने असो. नक्कीच आपली टीम क्वालिफाय करेल आणि पुढील फेरीमध्ये पात्र ठरेल याची अपेक्षा ठेवतो. गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. आपला निर्णय काय असेल कळवायचं कॅप्टन. बाबळवाडी टीम क्षेत्ररक्षण निवडले आम्ही. गोलंदाजी निवडली. हा सामना संपले तर लगेचच दादा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. कॅप्टन बाबळवाडी टीम फलंदाजी असेल टीम विरेवाडी. आपले दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. पुन्हा एकदा जाऊ या सामन्यामध्ये. अर्थातच पडतरवाडी विपक्ष घाटेवाडी टीम 11 विपक्ष सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच पडतरवाडी विपक्ष घाटेवाडी टीमचे फलंदाज पाहिले सलामीवीर मैदानामध्ये आलेत. ओपनिंग पेअर मैदानामध्ये आलेत. तब्बल 48 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये आले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहतोय. अर्थातच राम जाधव आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले ची पहिली ओव्हर राम जवळ चेंडू सोपवला जाते. 5 रन केले जाते रामला. मात्र रोखलं जाईल का रामच्या माध्यमातून. 48 धावा टू विन असेल. 24 चेंडू मध्ये 48 धावा. टीम पाहिली तर घाटेवाडी टीम गोलंदाजी चांगली राहिली. थोडीशी क्षेत्ररक्षकांची कमी पडली आपल्या टीम साठी पाहिलं गेलं तर घाटेवाडी. आता मात्र फलंदाजी स्ट्राईक वरती आपण पाहतोय. फलंदाज वैभव उतेकर, नॉस्टा केनला सचिनजी जाधव. बलदंड शरीरयष्टीचे सचिनजी जाधव आपण पाहतो नॉस्टा केनला. आता मात्र पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. पहिला चेंडू जाणला जातोय. पहिला चेंडूची तपासणी केली जाते वैभव उतेकरच्या माध्यमातून. तर मात्र येतोय पहिला चेंडू निर्धाव. बॉलर पाहिलं तर राम जाधव. आता मात्र फटका खेळला जातोय. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरतून जातोय सरळ. 4 धावांसाठी येतोय या चेसिंग मधला पहिला चौकार. अर्थातच वैभव उतेकर ब्रँडेड फटका. संघाची धावसंख्या 4 वरती. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश झालाय वैभवच्या या ब्रँडेड फटक्याने. अर्थातच शुभ सकाळ बोलणारा वैभवचा फटका आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 4 पाहतोय. 2 चेंडू पूर्ण 4 धावा.
आता मात्र थोडासा शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, आता मात्र येतोय चेंडू निर्धाव तिसरा, 3 चेंडू पूर्ण 4 धावा, एक चौकार खर्चित केलाय गोलंदाज राम जाधवने. फटका खेळला क्षेत्ररक्षक असेल, आता मात्र त्याला हलण्याची सुद्धा संधी दिली नाही फलंदाज वैभव उतेकरने. फटका खेळला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, बॅक टू दी पॅव्हेलियन. पहिला सलामीवीर माघारी निघाले, अर्थातच वैभव उतेकर होतंय पहिल्या विकेटचं पतन चेंडू चौथ्यावरती. तर मात्र 4 चेंडूंचा खेळ पूर्ण, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर मात्र क्षेत्ररक्षक येतात, शबासकीची थाप दिली जाते रामच्या पाठीवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगलं षटक आतापर्यंत टाकलं गेले. आतापर्यंत 4 चेंडू फेकी केले, त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव, अर्थातच एक गडी बाद. वैभव उतेकर सलामीवीरला माग घालवलाय आणि त्यावरती पाहिलं गेलं तर एका चेंडूवरती चौकार दिला होता, अर्थातच चौकार खर्चित केला होता तो राम जाधव बॉलिंग ट्रॅक वरती असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. मला पाहायला गेलं तर मैदानामध्ये आलाय फलंदाज LX. मात्र सलगच्या दुसरा चेंडू निर्धाव घेतलाय, काय टप्पा टाकतोय, काय चेंडू वळवतोय, षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 4, 1 बाद 4. टू विन असेल. आतापर्यंत 4 धावा असतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित असेल. रोहित आपण पाहतोय फलंदाजी चांगली केली रोहितने, आता मात्र गोलंदाजीसाठी 5 रन केले रोहितला. रोहितला 5 रन केले. पाहायला गेलं तर महेंद्र दादा केले, थोडीशी कुजबूज झाले, थोडंसं प्लॅनिंग केले, स्ट्रॅटेजी झाले फलंदाज सचिन जाधवला बाद करण्यासाठी. एक फलंदाज पाहिलं तर एक सलामीवीर बाद झालाय, अर्थातच वैभव उतेकर माघारी गेलाय. दुसरा फलंदाज पाहतोय आपण, अर्थातच दुसरा सलामीवीर सचिनजी जाधव स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला LX असेल. आता मात्र फुल टॉस चेंडू पाहायला गेलं तर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. क्षेत्ररक्षक पाहिलं डीप स्क्वेअर लेग असेल, क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग का रिझन मध्ये येऊन तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील. संघाची धावसंख्या 2 धावेनिशी जाऊन पोहोचते 6 वरती, अर्थातच घाटेवाडी टीम 1 गडी बाद 6 धावा. 1 चेंडू पूर्ण झालाय. रोहित असेल, रोहितच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार आहे टेनिस क्रिकेट विश्वातला, एक उभारता सितारा, उभारता स्टार गोलंदाज, अर्थातच अष्टपैलू खेळाडू एक उभारता पाहायला गेलं तर रोहित आहे. इथने मात्र पहिला चेंडू थोडंसं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. यानंतर होणारी मॅच आहे बाबळवाडी विपक्ष विरेवाडी. मात्र फटका खेळला जातोय. सी चिट आपण पाहतोय, चेंडू मात्र चांगला जातोय सरळ सर 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 करत सीमारेषे पार येतोय. सचिन जाधवच्या बॅट मधून सी चिट फटका, अर्थातच चौकार. संघाची धाव संख्या 10 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला गेले तर उजव्या हाताने धावा येत नव्हत्या, डाव्या हाताने प्रयत्न केला, प्रयत्नात यशस्वी ठरला फलंदाज सचिन जाधव. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला गेले तर पॉइंट वरचा खेळाडू डी पॉइंट मध्ये आठवला जातोय. यष्टीरक्षक पाहिलं तर NVच्या माध्यमातून हा सामना चालवण्याचा प्रयत्न आहे. सामन्याचा केंद्रबिंदू आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून हा सामना चालवला जातोय. यष्टीरक्षकाचं काम असतं हा सामना चालवणं, ते काम चोखपणे पार पाडलं जाते NVच्या माध्यमातून. अर्थातच नवनाथ पवार पाहतोय या संघाचा कॅप्टन.
यष्टिरक्षण पाहिलं तर क्लोज केलं जातंय, विकेट किपिंग पाहिलं तर क्लोज केली जाते, बेड्या ठोकल्या जातात फलंदाजांच्या पायांवरती. पाहिलं तर सचिन जाधव आता मात्र फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक असेल फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू फील्ड करेल काय? चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मी ते एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल डेंजर झोन वरती धावतोय सचिन जाधव. तर मात्र गुड रनिंग बिटवीन दी दोन विकेट, दोन धावा आपण पाहतोय गुड रनिंग दी विकेट वरती. या दोन धावा धावून काढले जाते सचिन आणि एलेक्सच्या माध्यमातून. 12 धावा, 3 चेंडू पूर्ण झालेत, 12 धावा लागले गेलेत धाव फलकावरती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो अलॉंग दी कार्पेट 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवला जातो. चेंडू आता मात्र क्लेज घालवली जाते, थोडासा चेंडूला शाईन दिली जाते. क्षेत्ररक्षक पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर वरती तैनात होता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर असेल रोहितने आतापर्यंत 4 चेंडू सुखरूप फेकी केले. 4 चेंडू वरती आतापर्यंत धावा खर्चित केलेत 8-9 धावा खर्चित केले 4 चेंडू वरती या रोहितने. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती एलेक्स आला, एलेक्सने मात्र फटके सजवले होते. आता मात्र थोडासा चेंडू वळवला जातोय, चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी खातोय. रायझिंग डिलिव्हरी अर्थात चेंडू वळवलाही जातोय. चेंडूवरती मात्र येते 1 धाव. 5व्या चेंडूवरती 1 धाव खर्चित करत असताना पाहायला गेलं तर रोहित सोमरडे सह्याद्री क्रिकेट आशियान मधला एक उगवता सितारा, टेनिस क्रिकेट मधला एक उगवता सितारा. आता मात्र पुन्हा एकदा दुधारी तलवार अर्थात स्वीचिटचा फटका. थोडेसे गपलत होते. वाईड बॉल, वाईड +1. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून गेलेला चेंडू वाईड. पाच चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या 16 धावा. 16 धावा आणि 5 चेंडू पूर्ण झालेत रोहितच्या. तसंच रोहित सोमरडेच्या गोलंदाजी मध्ये शेवटचा चेंडू थोडस स्पीडअप घ्यायचं. नवीन गोलंदाज अर्थातच एनवे आलाय, जबाबदारी स्वतःवरती घेतली. फलंदाज थोडासा स्वस्तात बाद झाला होता. त्यानंतर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, पावले मापली जातात. अर्थातच रनअप घेतला जातो एनवीच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंड वरती असेल सचिनजी. अर्थातच अग्निशामक दल मुंबई, नवी मुंबई विले पार्ले मध्ये कार्यरत असलेले सेवा बजावत असताना आज मात्र आपण पाहतोय क्रिकेटची सेवा केली जाते त्यांच्या माध्यमातून. सचिनजी जाधव टीम असेल फ्रन 11 घाटेवाडी संघाचा सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आला होता. आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकाचा खेळ संपला. आता मात्र तिसरे षटक सोपवले गेले, 5 रन केले गेले. स्वतः संघाचे संघ नायक अर्थातच कॅप्टन एनवी नवनाथ पवार ओव्हर दी विकेट पाहतोय आपण. उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने छोटासा रन पूर्ण होतोय, चेंडू फेकी केला जातोय. तर मात्र पाहिलं गेलं तर फटका सजवला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तैनात होतात, नंतर मात्र गॅप काढला जातो. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार येतोय. सचिन जाधव ब्रँडेड फटका, सतत चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र या चौकारांनीशी थेट 20 वरती. पाहिलं गेलं तर थोडासा अखूड टप्प्याचा चेंडू, अखूड टप्प्याच्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात होतात, त्यानंतर त्याच्या बाजूने चेंडू कार्पेटला आग लावत, कार्पेटला गुदगुल्या करत सीमारेषे पार गेलाय. अर्थात सचिन जाधव ब्रँडेड फटका पाहतोय. स्वतः मात्र वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळते, वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळते एनवीच्या माध्यमातून. चेंडू मात्र निर्धाव घेते. तू मला चौकार खेचू शकतो तर मी तुझ्या फलंदाजीवरती चेंडू निर्धाव ही घेऊ शकतो सांगून देतोय एनवी. फटका खेळला जातोय. फटका मात्र थोडस मिस हिट टाइमिंग. आता मात्र झेल पकडली जाईल, माघारी धाडलं जातंय या दुसऱ्या सलामीवीराला. अर्थातच सचिन जाधव पाहतोय बॅक टू दी पेव्हिलियन. होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. बॅक टू दी पेव्हिलियन सचिन जाधव. एनवी आलाय, एनवीने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार खर्चित केला. तदनंतर वेगवान रायझिंग डिलिव्हरी अर्थातच निर्धाव चेंडू. तदनंतर पाहिलं तर एक फसवा चेंडू टाकला, त्यावरती एक फलंदाज फसला गेला. अर्थातच सचिन जाधव. झेल पकडली गेली. आपण पाहतोय लॉंग ऑन वरती महेंद्रजी साळुंके यांच्या माध्यमातून ही झेल पकडली गेले. काय चांगलं क्षेत्ररक्षण राहिले, काय लाजवाब क्षेत्ररक्षण राहिले या टीमचा. अर्थातच फडतरवाडी 11, केदारेश्वर 11 फडतरवाडी टीम. थोडस स्पीडअप घ्यायचं, नवीन फलंदाज धावत यायचंय. रवी आलाय.
तीन चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. अर्थातच स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र रवी आलाय. टेनिस क्रिकेट पाहायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट आशियाच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटची सेवा केली जाते. अर्थातच आमची स्पर्धा आपण पाहतो सह्याद्री क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पठार विभाग पाटण तालुका. पर्व पहिले या पर्वासाठी खूप मेहनत घेतली आयोजक वर्गाने. अर्थातच अध्यक्ष असतील त्यांच्या समेत त्यांचे सहकर्मचारी. पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी तब्बल 2 महिन्यापासून चाललेला प्रयत्न आणि या प्रयत्नातून प्राप्त झालेले 2 दिवस आपण पाहतोय. अर्थातच या स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिमचा दिवस फायनल डे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग आपण पाहतोय. फायनल डे नक्कीच मिळणार आहे ठीक 5 वाजता. याच स्पर्धेचा फायनलिस्ट अर्थातच या तख्तावरती नाव कोरणारी टीम कोण असेल. फटका मात्र हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावतोय. झेल पकडली जाते एनवीच्या खात्यावरती. एनवीच्या स्पेल मधली दुसरी विकेट आहे. चेंडू झालेत 5 पूर्ण एनवीचे आतापर्यंत केलेत गडी बाद. एनवीने 2. संघाची धाव संख्या 21 वरती स्थिर आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर फलंदाजी राहिली होती सचिनची चांगली. तदनंतर पाहिलं तर थोडासा चकडला जातोय संघ. थोडासा बॅकफुट वरती धाडला जातोय संघ. अर्थातच प्रणय 11 घाटेवाडी. काय गोलंदाजी राहिले अचूक टप्पा काय वेग राहिलाय काय चेंडू वळवण्याची क्षमता मात्र या गोलंदाजाजवळ आहे. अर्थातच एनवी पाहतोय नवनाथ पवार या संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन आलाय धावून अडचणीमध्ये या संघासाठी. अर्थातच एनवी 5 चेंडू पूर्ण शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज झालाय अमर सपकाळ आपण पाहतोय. अमर आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. एनवीचा शेवटचा चेंडू फेस करेल अमर. डाव्या एसटीला फुंकर मारत डाव्या एसटीला मातीचा सुगंध देत गेलेला चेंडू. आता मात्र वाईड चेंडू आपण पाहतोय. स्वेर मारा अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन ऍड करावे लागेल. 22 धावा धाव फलकावरती लागले गेले. चेंडू फेकी केल्यानंतर ना एसटी रक्षक आणि गोलंदाज हात डोक्यावरती गेला होता. हे सांगून दिले होते की थोडीशी मिस स्टंप होते. आता मात्र फटका खेळला जातो. इनसाइड एज लागले त्यानंतर शरीराचा वेध घेतला. षटक संपताय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 23. 3 गडी बाद 23. आज मात्र स्पर्धा आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली सह्याद्री प्रीमियर लीग अर्थातच पाटण तालुका पठार विभाग. आज ही स्पर्धा मात्र इथे संपन्न होईल. पुन्हा एकदा पाहायला गेले तर खेळाडू वर्गांना नोकरीवरती शिक्षण धंद्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. पुन्हा एकदा आपण घेऊन येणार आहोत येते 17 आणि 18 फेब्रुवारीला आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी अर्थातच भैरवनाथ 11 विरेवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका पठार विभाग येथे 17 आणि 18 तारखेला ही स्पर्धा संपन्न होणार आहे. याची नोंद घ्यायची सर्व खेळाडू वर्गांनी. सर्वांना विनंती असेल सर्वांनी आपल्या संघाची नोंदणी करा. आयोजक वर्ग भैरवनाथ 11 विरेवाडी संघाजवळ आणि या स्पर्धेचा खूप भरभरून लाभ घ्या. बक्षिसे पटकवा. आपल्या गावाचं नाव मोठं करा. आपल्या गावाचं नाव संपूर्ण पाटण तालुक्यावरती पाहायला गेलं तर वर्चस्व करा आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या गावाच्या नावाचं. अर्थातच पाहायला गेलं तर भैरवनाथ 11 विरेवाडी आयोजित 17 आणि 18 फेब्रुवारीला ही स्पर्धा आयोजित केले. सर्वांना विनंती असेल या स्पर्धेचा भरभरून लाभ घ्या. थँक्यू सो मच. भैरवनाथ 11 विरेवाडी. जाऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये 2 चेंडू पूर्ण झालेत माहीचे. अर्थातच महेंद्रचे शेवटचा चेंडू आपण पाहिलं गेलं तर शेवटचं षटक पाहायला गेलं तर 5 रन केले महेंद्रला. एक वेगवान गोलंदाज आहे. 2 चेंडू पूर्ण 2 चेंडूवरती 1 धाव खर्चित केले. आता मात्र चेंडू फेकी केला जातोय. तो मात्र रडार जुळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार येतोय. तिसऱ्या चेंडूवरती हा विस्फोटक षटकार. अर्थातच पाहायला गेले तर बॅटर अमरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. रवीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. पाहायला गेलं तर चेंडू झाले 3 पूर्ण. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 30 वरती. आता मात्र शेवटचे 3 चेंडू 18 धावा. सलगचे 3 षटकार येतील का. आता मात्र एक खेचलाय. अजून 3 षटकार दूर आहे आपल्या संघाच्या विजयापासून. हा संघ घाटेवाडी पाहतोय आपण. आता मात्र फटका चांगला खेळलाय. चेंडू तितकाच चांगला फेकी केला. त्यानंतर क्षेत्ररक्षक असेल चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा. स्ट्राईक मात्र स्वतः जवळ ठेवली जाईल रवीच्या माध्यमातून. या चेंडूवरती 2 धावा. संघाची धाव संख्या 2 धावेनिशी 32 वरती जाऊन पोहोचले. दोन चेंडू मध्ये 16 धावा. फटका खेळला गेलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक असेल चेंडू गॅदर केला जातो. झेल पकडली जाईल. कायस
पहिला टप्पा उडवला जातो, दुसरा टप्पा पकडला जातो. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता ज्याच्या माध्यमातून झेल टिपली जाते. बॅक टू द पॅव्हिलियन रवी. तर मात्र शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 16 धावा. 16 धावाने आपल्या जवळ असतील एक चेंडू. यानंतर होणारी मॅच आहे पाबळवाडी विपक्ष भैरवनाथ 11 विरेवाडी. टॉस विन झाला होता पाबळवाडी टीम. त्यानंतर पाहिलं तर त्यांनी कॉल दिला आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम कॅप्टन पाबळवाडी हे टायगर सह्याद्री ते टायगर्स पाबळवाडी आपण पाहतोय. पाबळवाडी 11. विनंती असेल हा सामना संपल्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शेवटचा एक चेंडू आहे, 16 धावा. आता मात्र फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा असेल, झेल घेतली जाईल का? एस तू की मी की तू? झेल मात्र येऊन आदळतोय सरळ जमिनीवरती. या 2 धावा रचल्या जात आहेत. षटक संपतंय, सामना विजय होतोय. टीम फडतरवाडी केदारेश्वर 11 फडतरवाडी टीम विजय होते. पराजय संघ आपण पाहतोय घाटेवाडी. पाहायला गेलं तर आता मात्र थोडासा डगआउट शांत असेल. नक्कीच पुढील सामन्यामध्ये पुनरागमन करू आपण. घाटेवाडी टीम पाहतोय आपण, प्रणय 11 घाटेवाडी टीम. या सामन्यामध्ये थोडासा खेळ खराब राहिला. नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये आपण सर्व प्रेक्षकांना, सर्व प्रमुख पाहुण्यांना, सर्व व्यासपीठावरती बसलेल्या प्रमुख अतिथींना आपण आकर्षित कराल अशी अपेक्षा ठेवतो. अर्थातच